हाय, नमस्कार श्रीकांत परब साहेब. नमस्कार. आज आपल्याबरोबर श्रीकांत परब आहेत आणि आपण त्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या यशाबद्दल जाणून घेणार आहोत. आपण ज्यावेळी कुणाबरोबरही चर्चा करायला किंवा गप्पा मारायला बसतो ना, त्यावेळी काही गोष्टी आपण आपलं कॉन्व्हर्सेशन इंटरेस्टिंग होण्यासाठी नेहमी पाहत असतो. जसं की एकतर इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी असेल, समजा एखादा माणूस आहे जो जिम कॉर्बेट पार्कमध्ये बसून तिथल्या वाघ त्यांचं कसं वागणं आहे, त्यांचा नंबर कसा वाढतो याच्यावर काम करायचं. सो दिस इज लाईक अन एक्झाम्पल ऑफ अन अमेझिंग पर्सनॅलिटी. किंवा एखादा माणूस आहे ज्यानं आपल्या फील्डमध्ये एवढं मोठं यश प्राप्त केलेलं आहे की त्याच्याकडून आपल्याला मोटिवेशन मिळतं, त्याच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं, त्याच्यावर गप्पा मारायला मजा येतात. किंवा एखादा माणूस असा आहे की जो स्पिरिच्युअलिटीमध्ये एवढं मोठं काम आहे, संत आहे, साधू आहे, की त्याला त्याच्याबरोबर बसून आपल्याला वाटतं की अरे, अशी पण माणसं आहेत की सेल्फलेसली कामं करतात आणि मनुष्य जातीला जर कोण वाचवेल तर हेच वाचवतील, असं पण वाटतं. तर या सगळ्यांच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला श्रीकांत परब यांच्यामध्ये दिसल्या. अँड देन वी डिसाइडेड टू कॉन्टॅक्ट हिम अँड वी वॉन्ट टू फाइंड आउट मोर अबाउट युअर लाईफ अँड युअर सक्सेस. कारण कसं आहे की मेन स्ट्रीम मीडिया आहे ना, या मेन स्ट्रीम मीडियाला चांगलं काम करणाऱ्या माणसांबद्दल झिरो इंटरेस्ट आहे. त्यांना इंटरेस्ट कशात आहे की ज्यामुळे त्यांचा टीआरपी वाढतो. त्यांचा टीआरपी कशामुळे वाढतो? तर बाबा, करीना कपूरच्या मुलानं आज काय केलं, आलिया भट्टनं दुसरं मांजर पाळलं, त्याचं नाव काय आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे आपल्याला जो माणूस खरंच काम करतो ना, मीडिया मेन स्ट्रीम मीडिया त्याच्याकडे अजिबात ढोंकून पण बघत नाही. तर श्रीकांत परब यांच्या कामाबद्दल आणि त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये आपण ते आपल्याला स्वतःच सांगतील आणि आपण ते ऐकू. ऍक्च्युली हा प्रोग्राम ना स्टुडिओमध्ये मला करायचा होता 1 to 1. म्हणजे त्या साऊंड क्वालिटी, पिक्चर क्वालिटी फार छान आली असते. पण आता 100 पेक्षा जास्त दिवस झालेले आहेत कोरोनाचे आणि मुंबईमधली परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे ती. त्यामुळे आपण हा झूमवर करत आहोत. आणि वाय नॉट, मतलब कॉन्टेंट इज इम्पॉर्टंट. आपल्याला व्हिज्युअल फर्स्ट क्लास पाहिजे, एक साऊंड क्वालिटी स्टुडिओ पाहिजे, याची अजिबात गरज नाही. माहिती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो विल गो आहे. तर ओव्हर टू यू श्रीकांतजी. क्रोनॉलॉजिकली आपण ऐकून घेऊ तुमचा जर्नी. ओव्हर टू यू. Okay, thank you. First of all, Rajesh, to invite me here. आणि बऱ्याच मला वाटतं खूप चांगला सेशन होणार आहे हा. कारण आपल्या गप्पा गोष्टींचाच कार्यक्रम आहे, त्यामुळे इट्स नॉट अ युजुअल इंटरव्ह्यू टाईप. सो आय एम ऑल्सो गोइंग टू लव्ह इट. कसं आहे की आय कॉल मायसेल्फ ॲज अ व्हेरी कॉमन मॅन. म्हणजे एक सामान्य माणूस जो असतो त्याला काय हवं असतं आणि तो ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करायचा विचारही करत नाही, कारण तो म्हणतो हे माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे, असं त्यांचं नेहमी मत असतं. सगळ्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी विचार असतो की हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे. आणि आता फेसबुकच्या माध्यमातून सुद्धा आपण बघतो की एखादा प्रसंग घडला किंवा काही इन्सिडेंट्स असेल तर त्याच्यामध्ये एवढ्या प्रतिक्रिया येतात. एक कॉमन मॅन आपली प्रतिक्रिया देत असतो, पण ते बदलण्यासाठी काही करायचा तो प्रयत्न करत नाही, कारण त्याला असं वाटतं की हे माझ्या पलीकडचं आहे, मला हे बदलता येणार नाही. तिकडेच थोडासा माझ्यातला कॉमन मॅन वेगळा ठरला. आणि मी प्रत्येक वेळेला आय चेस माय ड्रीम. नाही, जर का हे बदलायचं आपलं आपण ठरवलंय तर आपण बदलायचं, ऍटलिस्ट प्रयत्न करूया, ऍटलिस्ट आपण एक अटेम्प्ट करूया. फेल झालो तरी हरकत नाही, पण एक अटेम्प्ट तरी करूया. या विचाराने मी प्रत्येक गोष्टीकडे पाहत आलोय. आणि मला वाटतं ही जी जर्नी आहे ही खूप चांगली जर्नी आहे. खूप शिकायला मिळालं याच्यामध्ये. बरेचसे छोट्या छोट्या प्रकल्पांना मी सुरुवात केली, मग पुढे पुढे जात राहिलो. आणि आता असं जाणवतं की ते जे सगळे छोटे छोटे प्रकल्प मी केले, दॅट वॉज लाईक यु नो ट्रेनिंग सेंटर फॉर अचिव्हिंग समथिंग बिग. ते छोट्या प्रमाणात मायन्यूट लेवलला जे मला अनुभव मिळाले, ते आज माझ्या मोठ्या प्रकल्पामध्ये मला सुद्धा मोठ्या प्रकल्पामध्ये मला ते मदत करते, ते अनुभव. सो आय थिंक जर्नी तशी करिअर माझी सुरुवात झाली एमिरेट्स एअरलाइन्स पासून. मी
1990 मध्ये दुबईला गेलो आणि फिरायला गेलो होतो. ओके. आणि उद्योगच डोक्यात तसा उद्योगच होता की आपण तिकडे जाऊया, काहीतरी इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन येऊया आणि इकडे विकूया आणि पैसा कमवूया. दॅट वॉज दी आयडिया. आणि त्यासाठी मी तिकडे गेलो होतो. पण फॉर्च्युनेटली मला तिकडे त्या 7 दिवसामध्ये जॉब ऑफर झाला. आणि मी तिकडे गेलो. गेल्यानंतर त्या म्हणजे 1990च्या अर्ली 90sचं सांगतोय मी. तेव्हा असं होतं की मनुष्य एकदा भारताच्या बाहेर गेला तर हा परत आता येणार नाही. असाच समज असायचा. आणि सगळ्यांचा माझ्या बाबतीत तोच समज होता, आता श्रीकांत गेला का परत येणार नाहीये. त्यामुळे सगळ्या मित्रांना पार्टी बिर्टी देऊन सगळं आटपून सगळं चॅप्टर क्लोज करून मी दुबईला गेलो होतो. आणि 1.5 महिन्यामध्ये ज्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टवर मला बोलवलं होतं, आय लॉस्ट दॅट जॉब. तो मला जॉब केला. कारण त्यांचा प्रोजेक्टच स्टॉप झाला. हो. आणि प्रोजेक्ट स्टॉप झाल्यामुळे काही ऑप्शनच नव्हता. त्यामुळे आय हॅड टू परिस्थिती अशी होती की एक तर परत या किंवा दुसरा जॉब मिळवा. ज्या कंपनीने मला अपॉइंट केलं होतं त्यांनी मला वेळ दिला, 1-1.5 महिन्याचा वेळ दिला. ते म्हणाले, बघ जॉब मिळत असेल तर ठीक आहे, नाहीतर यू विल हॅव टू कॅन्सल युअर विजा अँड गो बॅक. आता ही लज्जास्पद गोष्ट झाली असती की मी गेलो सगळं धूमधडाका करून आणि परत आलो रिकाम्या हाताने 1-1.5 महिन्यामध्ये. तो मला काही करून जॉब मिळवायचा होता. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये मी मिळेल त्या कंपनीमध्ये तिकडे अप्लाय करत गेलो. एक तर वेळ अशी आली की म्हणजे मला काही दिवसांसाठी म्हणा, पण मी रेस्टॉरंटमध्ये पण काम केलं तिथे. त्यांनी काय मला सांगता? त्यांनी मला अकाउंट्सचं पॅकेज डेव्हलप करण्यासाठी म्हणून बोलवून घेतलं. पण नंतर तिकडे रेस्टॉरंटमध्ये जॉईन झाल्यानंतर मग ते लिटरली डिलिव्हरी बॉईज बरोबर मला जावं लागायचं. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये त्यांची पार्सल्स घेऊन जायची, मार्केटिंग करायचं की बाबा हे आमचं सँडविचेस चांगले आहेत वगैरे. हो. हे पण सगळं करावं लागलं आणि ते मी केलं. वा. आणि मग तो सुवर्ण दिन उजाडला जेव्हा मला एमिरेट्स एअरलाइन्स मधनं कॉल आला आणि तुम्ही अप्लाय केलंय, सो प्लीज कम फॉर द इंटरव्ह्यू. पहिला विश्वासच नाही बसला. कारण जेव्हा मी ट्रॅव्हल करत होतो, दुबईला जात होतो, तेव्हा मी एमिरेट्सनीच ट्रॅव्हल केलं. आणि त्यावेळेला मी विचार करत होतो, ह्या कंपनी बरोबर काम करायला किती मजा येईल. आणि त्याच कंपनीचा कॉल आला. आय जॉईन माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये माझं सिलेक्शन झालं. आय क्लिअर्ड मेडिकल. लगेच त्यांनी जॉईन करून घेतलं. आणि तिकडनं माझं करिअरची सुरुवात झाली एमिरेट्स एअरलाइन्स पासून. 5 वर्ष मी एमिरेट्स एअरलाइन्स मध्ये होतो. आणि 5 वर्षामध्ये मला 6 ग्रेड प्रमोशन्स मिळाले. एम्प्लॉई ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला. सो जे काय मला अचीव्ह करायचं होतं ते मी तिकडे अचीव्ह केलं. इट वॉज अ व्हेरी गुड. आय हॅव व्हेरी गुड मेमरीज ऑफ एमिरेट्स एअरलाइन्स. पण कुठेतरी मनामध्ये असं जाणवत होतं की दिस इज नॉट व्हॉट आय वॉन्ट टू डू. इकडे पण लिमिटेशन्स आहेत. हम्म. कारण माझ्यापेक्षा दिग्गज लोक आहेत, कॉम्पिटिशन खूप आहे. आय वॉज द यंगेस्ट टीम लीडर. म्हणजे माझ्या अंडर जवळजवळ 20 जणांची टीम होती आणि माझे सबऑर्डिनेट सगळे माझ्यापेक्षा सिनियर आणि एक्सपिरियन्स्ड होते. तरी पण मी म्हटलं ह्याच्या पुढे जाणं म्हणजे कठीण आहे आणि मला तिकडे स्टॉप नाही व्हायचंय, काहीतरी वेगळं करायचं. वाव. म्हणून मी 5 वर्षानंतर मग एमिरेट्स एअरलाइन्सचा जॉब सोडला आणि माझ्या मित्राबरोबर चहाचा उद्योग सुरू केला. म्हणजे वी वर ऍक्च्युली एजंट्स फॉर गुडरिक इंडिया इन मिडल ईस्ट. आणि आम्ही पूर्ण युरोप किंवा CIS कंट्रीज, त्याला खूप मोठं मार्केट होतं. अफगाणिस्तान, मिडल ईस्ट या सगळीकडे आम्ही चहा सप्लाय करायचो. खूप मोठा बिझनेस आम्ही उभा केला. महिन्याला 1 कंटेनर लोड व्हायचा. तिथपासनं ते जवळजवळ 30 ते 40 कंटेनर महिन्याला आम्ही तिकडनं सप्लाय करायला लागलो. एवढा बिझनेस बिग. ग्रो केला विदिन से 1.5 इयर. पण आता मी आणि आता थोडंसं मला विचारावंसं वाटतंय की एक माणूस जो नोकरी करत होता, आता इथं मला एंटरप्रेन्योरशिपचं फर्स्ट ट्रान्झिशन दिसतेय की नोकरी करणारा माणूस अनेक कंटेनर्सचं ट्रेडिंग करायला लागला. तर दॅट ट्रान्झिशन इज रिअली माइंड ब्लोईंग. कारण हे एक वेगळाच माइंडसेट बदलायला लागतो यासाठी माणसाला. तो कसा काय तुम्ही करू शकला? कसं आहे की मला नेहमी वाटायचं की आणि प्रत्येक माणसामध्ये एक कॅपॅसिटी आणि कॅपॅबिलिटी असते, ती त्यांनी ओळखायची असते. आणि आपण एक सेक्युर्ड कुकून मध्ये राहायचा प्रयत्न करतो. सेक्युरिटी आपण सगळ्यात पहिली बघतो, सेक्युरिटी. आणि म्हणून जरी माणसाची ॲबिलिटी, कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी असली तरी तो ती हिंमत न करता तिकडेच बसून राहतो. ट्रू. आणि बाय डुईंग दॅट
म्हणजे ज्या माणसासाठी किंवा ज्या कंपनीसाठी तो काम करतोय त्यांना तो अफाट फायदा मिळवून देतो. ते करोडो रुपयाचा त्यांचा टर्नओव्हर असतो, मिलियन्स डॉलर्सचे प्रॉफिट्स असतात, पण तुम्हाला एक फिक्स इन्कमच असतं. सो बरोबर दे आहे. आर युझिंग टॅलेंट टॅलेंट युअर ॲबिलिटी आणि दे आर कन्व्हर्टिंग दॅट इन टू मनी फॉर देम. हम्म. तुम्ही हा विचार केला की जर का आपण आपल्या बुद्धीनी जर का आपण त्यांना मदत करू शकतो, आपली बुद्धी आपण स्वतःसाठी का नाही वापरायची? वाय शुड वी डू दॅट? हा पण पहिल्यापासूनच विचार होता. आणि उद्योग हा म्हणजे ते माझ्या डोक्यात आणि रक्तात आहेच. कारण मला वाटतं कॉलेजमध्ये असताना वगैरे सुद्धा असं हॉबी म्हणून मी कंदील बनवायचो, थर्माकोलचे वगैरे, आणि हा, ते दिवाळीला जे विकायचो आपण लावतो ते. दिवाळीला वगैरे. तर वा. हा, तर ते होतच ते. आणि सो हा माझा त्यावेळेला विचार आला. खूप म्हणजे द्विधा होती मनामध्ये. कारण मी माझ्या मिसेसलाही विचारलं जॉब सोडू का? कारण एमिरेट्स एअरलाईन सारखा जॉब जिकडे म्हणजे त्यावेळेला असं होतं की आय वॉज सो फेमस इन एमिरेट्स, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मला लोक ओळखायचे. आणि एव्हरी वीकेंड मी म्हणजे कधी कधी असं केस कापायला पण मी मुंबईला यायचो. तिथे आम्हाला तिकीट हम्म. त्या किती 15-20 दिराम मध्ये मिळायचे, 60 दिराम मध्ये तिकीट असायचं. हम्म. तो एकदम स्वस्त तिकीट मिळायची. केस कापायची तर मुंबईला जाऊन या, असं अशी परिस्थिती होती. पाहिजे तिकडे जगात फिरायची मुभा होती. तिकीट आम्हाला खूप स्वस्तात किंवा फ्री मिळायची. सो हे सगळं होतं, ते सोडणं आणि त्याच्यातनं बाहेर येणं हे एवढं इझी नव्हतं. आय हॅड टू टेक परमिशन ऑफ माय वाईफ ऑफकोर्स. कारण तिच्या माझ्या कोणत्याही बदलामुळे तिला पण तेवढाच बदल सहन करावा लागणार होता. त्यामुळे बट लेटर ऑन शी सेड आय हॅव फुल फेथ इन यू, तू जे काही करशील ते योग्यच करशील, तर गो अहेड म्हणून तिने सांगितलं. आणि मग आम्ही टीच्या ट्रेडिंगमध्ये आलो. आणि बरंच म्हणजे तिकडचा एक छोटासा अनुभव सांगतो. लिप्टन हा तिकडचा खूप फेवरेट ब्रँड, म्हणजे सगळं मार्केट लिप्टननी कॅप्चर केलं होतं. आणि चहामध्ये 2 प्रकार असतात. म्हणजे एक असते ते टी बॅग्स आणि दुसरं बल्क टी ज्याला म्हणतो तसं. ते हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये बल्क टी जातात, तिकडे टी बॅग्स वगैरे जातात. तिकडचे छोटी छोटी मलबारी दुकानं जे म्हणतात तिकडे. हम्म. सो लिप्टननी पूर्ण मार्केट कॅप्चर केलं होतं. आणि जेव्हा मी माझ्या मित्राबरोबर जॉईन झालो आणि हे आम्ही चहाचं सुरू केलं, तर आमच्या डोक्यात हा विचार होता की लिप्टनला कसं आपण ब्रेक करू शकतो है ना. तर माझ्या परत काही या गोष्टी अंतर्गतच आहेत आणि त्या माझ्या अनुभवाने आलेल्या आहेत की आय रिअलाइज की प्रोडक्ट नेव्हर सेल्स, व्हॉट सेल्स इज द कॉन्सेप्ट. ओके. तर म्हटलं आपण एक नवीन कॉन्सेप्ट तयार करूया आणि बघूया तो चालतो का. मी काय केलं, 5 किलोच्या बॅग्स तयार केल्या. लिटरली अशा गनी बॅग्स आपल्या गनी बॅग्स केल्या. त्याच्या आतून प्लॅस्टिक कोटिंग होतं, त्याच्या आतमध्ये प्लॅस्टिकमध्ये चहा 5 किलो आणि वरतून झीप, आणि त्याच्यावर आमचा लोगो हाय चॉईस टी म्हणून आम्ही ब्रँड तयार केला. आणि मी लिप्टनच्या काय म्हणतात त्याला, ते टी बॅगच्या मार्केटला टच नाही केलं, पण मी प्रत्येक मलबारी दुकानामध्ये ह्या 5 किलोच्या बॅग सप्लाय करायला तयार सुरुवात केली. आणि इट जस्ट क्लिक्ड वाव. इन द सेन्स, त्यांचे बॉक्सेस असायचे लिप्टनचे 1-1 किलोचे, आणि आम्ही 5 किलोची बॅग केली. त्याच्यामुळे काय झालं, जेवढे तिकडचे वर्कर्स होते सगळ्या रेस्टॉरंटमध्ये, ते जेव्हा रजे जेव्हा भारतात यायचे तेव्हा ते बॅग्स त्यांना लागायचे. तर त्या हम्म. ह्या फक्त बॅगांसाठी ते आमचा चहा घ्यायला लागायचे. ओके. आणि एक वेळ अशी होती की दुबई एअरपोर्टला तुम्ही गेलात तर सगळीकडे आमच्या बॅगा दिसायच्या. ते जे केरळाचे जेवढे लोक यायचे ते सगळे आमच्या बॅगा घेऊन यायचे. त्यांचं तो शॉपिंग एक त्यातून नाही. छोटासा, तर त्यांचा एक छोटासा बदल घडवला आणि लिप्टनचं पूर्ण मार्केट आम्ही क्रॅश केलं त्यावेळेला. याला सुद्धा आय थिंक आय वॉज एमिरेट्स मध्ये जसं मला एम्प्लॉई ऑफ द इयर अवॉर्ड मिळाला, तसा यंगेस्ट एंटरप्रिन्युअर म्हणून मला दुबई चेंबर ऑफ कॉमर्स मधला एक अवॉर्ड मिळाला त्यावेळेला. तो वाह, दॅट्स घेण्यासाठी बिग. तो घेण्यासाठी मला स्पेनला बोलवलं होतं आणि स्पेनला तो अवॉर्ड मला मिळाला. तर ते झालं. 5 वर्षानंतर परत तिकडे असं झालं की माझ्या मित्राबरोबर आमचं जे डिस्कशन चाललं होतं, तो मला बस आता आपण अजून त्याच्यावरून बिझनेस नको वाढवूया, कारण मला वाटतं वी आर ऑलरेडी ट्रेडिंग अ लॉट. तर मी म्हटलं इफ तुझं लिमिट जर का इकडे थांबलं असेल तर माझं नाही थांबलं. आय थिंक कारण त्यावेळेला मी एक मोठी ऑर्डर निगोशिएट करत होतो 300 कंटेनर्सची, अँड दॅट ऑल्सो 300 फॉर, कंटेनर्स. माय गॉड. कारण ते इराकला आम्हाला ते सप्लाय करायचं कॉन्ट्रॅक्ट मिळत होतं आणि तो थोडासा हादरला. तो मला हे जरा आपण इकडे स्टॉप करूया.
मी म्हटलं नाही, मला आता म्हणजे इफ आय हॅव रिच माय टॉप इन दिस कंपनी देन आय थिंक आय शुड मूव्ह ऑन. परत तिकडे स्टॅग्नन्सी घेऊन काय फायदा. पण त्यावेळी ते इराक इराण वॉर्स आणि गल्फ मधलं ते टेन्शन, इनसिक्युरिटी. 92 मध्ये 91 मध्ये ऍक्च्युली ते सगळं वॉर झालं होतं, गल्फ वॉर, आणि त्याच्यानंतर सँक्शन्स लागले होते इराकवर. तिकडे सुद्धा मी कॉन्सेप्टच वापरला. ओके. त्याच्यात काय झालं की सँक्शन्स मध्ये तुम्हाला फक्त इसेन्शियल थिंग्स यू कुड एक्सपोर्ट टू इराक. तर मी आमच्या कंपनीतर्फे एक पत्र लिहिलं होतं त्यावेळेला की इराकमध्ये इफ यू गो, ते लोक सकाळच्या चहा नाश्त्याला चहा आणि पाव, सॉरी, सकाळच्या नाश्त्याला चहा पाव खातात, दुपारच्या लंचला चहा पाव खातात, संध्याकाळच्या परत ब्रेकफास्ट किंवा नाश्ता असतो त्याला पण चहा पाव खातात. तर दॅट मेक्स टी इसेन्शियल प्रोडक्ट आणि वी डील इन टी. सो मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला परमिशन दिली पाहिजे आणि आम्ही आमचा चहा तिकडे सप्लाय करू. त्याला युनायटेड नेशन्सकडनं ओके आलं. सो वी वर वन ऑफ दी वन ऑफ दी कंपनीज इन दुबई हू गॉट दॅट परमिशन, परमिट. त्यामुळे बऱ्याच कंपन्या आम्हाला अप्रोच झाल्या, कारण आमच्याकडे ते परमिशन असल्यामुळे, आणि वी वर फ्लोटिंग विथ दॅट. आमच्या लायसन्सवर ते लोक पण माल सप्लाय करत होते, इसेन्शियल सर्व्हिसेस, कारण ते लायसन्स घेणं एवढं सोपं नाही. सो कॉन्सेप्ट, if you are able to develop a proper concept around your project, I think it works very fine. So but anyways, coming back to that speech, पण ते झालं, आणि ते करता करता माझी मुलगी पण 3-3.5 वर्षाची त्यावेळेला होती, आणि आम्ही विचार केला की तिचं बेसिक एज्युकेशन मला असं वाटत होतं की भारतातच व्हायला पाहिजे. जी सुरुवातीचं जे बाळकडू आपण म्हणतो तसं. प्लस माझे पॅरेंट्स एकटे होते भारतामध्ये, माझे आई वडील, कारण माझी दुसरी बहीण सुद्धा दुबईला होती, मोठी बहीण US ला गेली होती. त्यामुळे म्हटलं की हे मला पटत नाही की 3 मुलं आहेत आणि कोणीच त्यांच्याबरोबर नाही. हे 2 विचार घेऊन मी परत भारतात. आणि तिसरं माझं महत्वाचं कारण होतं की मला प्रत्येक वेळेला असंच जाणवायचं की मला भारतासाठी काहीतरी केलं पाहिजे. हा माझा देश आहे, माझ्या टॅलेंटचा माझ्या देशाला उपयोग झाला पाहिजे. हे 3 मुद्दे घेऊन मी परत भारतात आलो. दॅट इज ऑल्सो नॉट इझी, कारण ते लाईफस्टाईल तिकडचं आणि इकडचं लाईफस्टाईल खूप फरक होता. तो परत तिकडे ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या मला आणि माझ्या फॅमिलीला, दोघांनाही. बट दॅट्स हाऊ केम बॅक टू इंडिया. आणि मग एका वेगळ्या डायरेक्शनला जायचं मी ठरवलं. कम्प्युटर्समध्ये मला इंटरेस्ट खूप आधीपासून होता, म्हणजे कॉलेजमध्ये पण मी स्पेशल सब्जेक्ट कम्प्युटरच घेतला होता, आणि एमिरेट्समध्ये असताना सुद्धा मी त्यांची जी कोर्स सिस्टम आम्ही डेव्हलप केली त्या सिस्टममध्ये मी सिस्टम डिझायनर होतो. 2 मॉड्यूल मी पूर्ण दिले होते, रॅपिड म्हणून सिस्टम होती. सो तो इंटरेस्ट, मी म्हटलं आता ह्याला आपण काहीतरी ह्याच्यातनं पुढे जाऊ. आणि त्यावेळेला ERP सिस्टम वॉज व्हेरी पॉप्युलर. मी ओरॅकल ऍप्लिकेशनचं ट्रेनिंग घेतलं आणि कामाला लागलो. सुरुवात त्याची जॉब मिळेना, कारण मला वाटलं की फॉरेनवरनं आल्यावर पटकन जॉब मिळेल, पण तसं नव्हतं. इट वॉज वी हॅड अ व्हेरी टफ टाइम. 2-3 महिने, 4-5 महिने काहीच मिळालं नाही. मग शेवटी मला ट्रेनिंगसाठी ऑफर आली, आणि मग मी ट्रेनिंग सुरुवात केलं. ओरॅकल ऍप्लिकेशनचे मी लेक्चर्स द्यायचो, आणि त्याच्यामध्ये मी फुल फोकस केलं. ही माझी सवय आहे, म्हणजे एखादं काम घेतलं का त्याच्यामध्ये 100% त्याच्यामध्ये आपलं सगळं काही सर्वस्व त्याला द्यायचं. अच्छा. त्याप्रमाणे मी केल्यामुळे तिकडेही यश मिळालं. म्हणजे काही इन्स्टिट्यूट असे होते की तिकडे मुलं इन्क्वायरी करायची की परब सर लेक्चर घेणार आहेत का, तर आम्ही ऍडमिशन घेतो, नाही का असं. असं माझं रेप्युटेशन तयार झालं त्याच्यामध्ये, आणि तिकडनं माझी ख्याती वाढत गेली. असं करता करता इस्रायलवरनं मला एकदा फोन आला की आम्ही ऐकलं की तू खूप चांगले लेक्चर्स देतो ह्याच्यामध्ये, आणि वी हॅव वन ऑफर, आमच्या इकडे येऊन लेक्चर देणार का इस्रायलला. आणि आय सेड येस ऑफकोर्स. पण मला होप्स कमी होते, कारण होप्स कमी अशासाठी होते कारण गल्फ कंट्री आणि इस्रायल यांचं वय, आणि मी 7 वर्ष गल्फमध्ये राहिलोय, हे लोक मला विजा देतील का हा प्रश्न होता. माझ्या मनात तर होतं की नाहीच मिळणार विजा, पण प्रयत्न करायला काय जात, म्हणून अप्लाय केलं. आणि सरप्राइझिंगली मला त्यांनी विजा दिला. आय वेंट देअर. मला फक्त 4 दिवसाची त्यांनी ट्रायल दिली होती. 4 दिवस. ते मला 4 दिवसाचं एक लेक्चर आहे. इफ यू सक्सीड इन दॅट,
ओनली दॅन वी विल गिव्ह यू सबसिक्वेंट लेक्चर्स वगैरे जे काय. आय सेड फाईन. मग ते 4 दिवसाचं लेक्चर म्हणजे आय जस्ट केम आउट विथ द फ्लाइंग कलर्स इन दॅट. तिकडच्या मुलांनी ओरॅकलला म्हणजे त्यांचं कोणतरी वेगळं इन्स्टिट्यूट होतं, त्याचं नाव मी विसरलो आता. पण त्यांनी सांगितलं की आमची बाकीची पण सगळी लेक्चर्स ह्यांच्याचकडनं करून घ्या वगैरे असं असं. आणि मग ते तिकडे पुन्हा ख्याती वाढत गेली. मग मला त्यांनी कन्सल्टिंगचे प्रोजेक्ट दिले आणि जेवढे टफ प्रोजेक्ट होते, जे अडकले होते प्रोजेक्ट इस्रायलमध्ये, ते सगळ्या प्रोजेक्टमध्ये ते मला पाठवायला सुरुवात केली. त्याच्यात एक प्रोजेक्ट मी केला, तो रफायल म्हणून कंपनी आहे. रफायल इज अ मिसाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. Is it the same Rafale which has become famous because of the plane manufacturer from France? दिस इज रफेल. आता जे एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते रफेल आहे आणि ते आहे रफायल. हे पण ते पण डिफेन्स मध्येच आहेत आणि त्यांचे मिसाईल्स वगैरे ते बनवतात. सो तिकडे एक प्रॉब्लेम त्यांचा जवळजवळ 6 महिने काही सिस्टम मध्ये प्रॉब्लेम होता आणि ते अडकून पडलं होतं. आणि मी गेलो आणि मला सद्गुरूंच्या कृपेने तो 6 महिन्याचा प्रॉब्लेम मी 3 तासामध्ये सोडवू शकलो. लगेच त्यांनी पण मला ऍप्रिशिएट केलं, डोक्यावर घेतलं. त्यांनी मला विजा दिला तिकडचा, वर्क परमिट ज्याला म्हणतात, विच इज व्हेरी टफ टू गेट. ते वर्क परमिट मला त्यांनी दिलं. स्पॉन्सर वॉज रफायल इटसेल्फ त्यावेळेला. आणि असं करता करता ती जर्नी परत 2-3 वर्ष मी इस्रायल, मग इस्रायलमधनं त्यांनी मला पॅलेस्टाईनला पाठवलं. मग मी वेस्ट बँकला पूर्ण विंग स्प्रेड करायला सुरुवात केली. कम्प्लीट वॉर झोन आहे तो तर असा एरिया आहे की जिथं म्हणजे कायम इकडून तिकडे बुलेट्स फ्लाय करत असतात. मी मला वाटतं 1999 मध्ये त्या भागामध्ये होतो आणि तिकडे खूप टेन्शन्स होती. मार्केट खूप मोठं होतं. मोठं म्हणण्यापेक्षा इट वॉज अ स्ट्रॅटेजिक मूव्ह फ्रॉम ओरॅकल इस्रायल. आणि इस्रायली लोक तिकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी मला पाठवलं ॲज देअर अँबॅसेडर की तू जा आणि तो मार्केट कॅप्चर कर. सो आय वेंट देअर आणि वी गॉट प्रोजेक्ट्स. तिकडचं बिर्झित म्हणून एक युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटी मधनं मी कामाला सुरुवात केली. आणि तो पण युएस एड म्हणून आहे, एक मोठी फंडिंग ऑर्गनायझेशन आहे युनायटेड स्टेट्स, USAID. तर त्यांचा तो प्रोजेक्ट होता आणि आय वॉज हँडलिंग दॅट प्रोजेक्ट. मग ते करता करता मला त्यांच्या गायडन्स प्रमाणे मी HP पॅलेस्टाईन, कोका कोला पॅलेस्टाईन, जव्वाल त्यांची टेलिकॉम कंपनी, पालतेल, अशा बऱ्याच कंपनीमध्ये जाऊन प्री सेल करून ते प्रोजेक्ट सगळे मिळवले. आणि ते सगळं करत असताना माझे कन्सल्टन्स मी तिकडे घेऊन गेलो. एक माझं अपार्टमेंट टेलअवीवला होतं, एक अपार्टमेंट वेस्ट बँक मध्ये होतं. आणि फॅमिली मुंबईत राहत होती का? 4 दिवस फॅमिली मुंबईत होती. अनफॉर्च्युनेटली मला फॅमिलीचा विजा त्यांनी अप्रूव्ह नाही केला, त्यामुळे मला एकटंच राहावं लागलं. पण आय यूज टू क्रॉस बॉर्डर ट्वाइस अ वीक ऑन द गन पॉइंट त्यावेळेला. कारण एका बाजूला इस्रायलला मी खूप क्लासिफाईड प्रोजेक्टवर काम करतोय, तिकडे मिसाईल मॅन्युफॅक्चरिंग, आणि मी दुश्मन टेरिटरीमध्ये जाऊन दुसरे प्रोजेक्ट करतो. सो इट वॉज आय वॉज अंडर सर्व्हेलन्स ऑल द टाइम. ऑब्व्हियसली, कारण त्यांना असं पण वाटू शकतं की हा माणूस जर स्पाय झाला तर आपल्या विरुद्ध काहीतरी तो मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स बनवू शकतो आणि आपल्याला त्याचा त्रास होईल. राईट. सो असे सगळे अनुभव भरपूर माझ्याकडे आहेत, असा आठवडी घेऊनच. पण मी हिंमत दाखवली प्रत्येक वेळेला, कुठे मागे नाही हटलो. कारण मला असं वाटतं की माझा पर्सनल व्ह्यू असा आहे की हे जे जीवन आहे ना, हे सगळं हे प्री डिफाईन्ड आहे. सगळं एव्हरीथिंग आपल्या जीवनात म्हणा, या विश्वात जे काय होतं हे सगळं प्री डिफाईन्ड आहे. अग्री विथ यू कम्प्लिटली. आणि आपण फक्त एक प्यादा आहे त्यातला, आणि आपला पण रोल फिक्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही, आणि बाहेर जायचा प्रयत्न केला तर फटके पडतात, परत तिकडे मार्गावर येतो. सो आय डिसाइडेड टू गो विथ अ फ्लो. तिकडे मला सद्गुरू नेत आहेत, तिकडे जायचं आणि ते काम करायचं असं. सो मग ते 2-3 वर्ष इस्रायल, पॅलेस्टाईन, मग तिकडे इंतफादा सुरू झालं, वॉर झोन तयार झाला. इस्रायल पॅलेस्टाईन मध्ये वॉर झालं. माझे कन्सल्टन्ट्स अडकले, त्यांना आम्ही सोडवून परत मुंबईत आणलं. आणि म्हटलं हा एरिया खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, म्हणून फार ईस्ट साईडला गेलो. मग तिकडनं हाँगकाँगवरनं चायनामध्ये एंटर केलं. 2 वर्ष मी तिकडे काम केलं ऑन ERP ओनली. ERP मध्ये आम्ही प्रोजेक्ट, डोंगवान म्हणून एक सिटी आहे तिकडे साऊथ चायनाला, तिकडे
माझा What is प्रोजेक्ट. ERP for the audience? What is the long ERP form? इज ERP इज एंटरप्राइज रिसोर्सेस प्लॅनिंग. तसं Okay. SAP एक सॉफ्टवेअर आहे मोठं, तसं हे एक ओरॅकलचं सॉफ्टवेअर आहे कॉल ओरॅकल ऍप्लिकेशन. आणि म्हणजे सगळे जेवढे मोठे मल्टीनॅशनल कंपनी आहेत हे यातलं कोणतं तरी एक सॉफ्टवेअर वापरतात. SAP, ओरॅकल किंवा बान, मॅन्युफॅक्चरिंग असेल तर बान, अशी मोठमोठ्या सिस्टम्स आहेत त्या. सॉफ्टवेअर पॅकेज बेसिकली. मग हाँगकाँग, चायना, तिकडनं तैवानला काही प्रोजेक्ट केले आणि मग असं त्या एरियामध्ये मी पुन्हा सगळं एस्टॅब्लिश करायला सुरुवात केली. Different culture, different civilization, different राईट. work आणि culture also. टोटली डिफरंट. म्हणजे खाण्याचा तर तिकडे एवढा प्रॉब्लेम होता त्यावेळेला. आता इंडियन रेस्टॉरंट खूप आहेत, पण त्यावेळेला खूप त्रास होता. पण ते करता करता पुन्हा एक अडचण आली. ते म्हणजे 9/11 झालं 2001. ट्विन टावर Yeah. उडाले. आणि जगभरातले जेवढे आमचे प्रोजेक्ट होते, म्हणजे मी जरी तिकडे असलो तरी काही आमचे कन्सल्टंट बाकी ठिकाणी पण प्रोजेक्टवर होते. सगळे प्रोजेक्ट ओव्हरनाईट स्टॉप झाले. माझा स्वतःचा पासपोर्ट चेक केला तर 9/11ला म्हणजे सप्टेंबर 11ला हा हल्ला झाला, अटॅक झाला. आणि 12 सप्टेंबरला त्यांनी मला परत पाठवून दिलं की सगळे प्रोजेक्ट त्यांनी रॅप करून टाकले. त्यावेळेला सगळ्यांना वाटलं की वर्ल्ड वॉर होईल वगैरे असं I ते see. भावना होती. Hmm. सो असं मग परत भारतात आलो. त्याच्यामुळे ते 9/11मुळे मला भारतात सुद्धा मोठा धक्का बसला. माझी स्वतःची ERP मी डेव्हलप केली होती. Okay. स्वतःची ERP डेव्हलप करत होतो आणि त्याचं निगोसिएशन पण त्यावेळेला माझं ICICI बरोबर चालू होतं फॉर मार्केटिंग. आणि ती सगळी इन्व्हेस्टमेंट माझी डुबली. ओव्हरनाईट सगळे प्रोजेक्ट गेले आणि सगळा स्टाफ बेंचवर आला. त्यांना कोणालाही मी असं रस्त्यावर सोडलं नाही. जो सगळ्यांना माझ्या क्लायंट्सच्या साईटला मी ट्रान्सफर केलं, शिफ्ट केलं त्यांना. आणि त्यांना शिफ्ट करेपर्यंत त्यांचा पगार मी देत राहिलो. Okay. त्यामुळे ते खूप मोठं बर्डन माझ्यावर होतं. ते करता करता मग मग पुन्हा विचार केला की अरे IT इज द मोस्ट सेन्सिटिव्ह इंडस्ट्री. आणि ते एवढी फास्ट चेंज होते, टेक्नॉलॉजी इतकी फास्ट चेंज होते. इफ यू आर नॉट एबल टू कीप द पेस विथ दॅट चेंज, म्हणजे आपल्याला नवीन नवीन कंटिन्यू शिकावं लागतं. आणि जर का आपण ते नाही केलं तर विल बी आउट ऑफ मार्केट. मग काय दुसरं काय करता येईल. तर यावेळेला मग इस्रायलमध्ये आय हॅड लर्न स्टार्टअप आणि स्पिन ऑफ हा कॉन्सेप्ट मी तिकडे 2000 मध्ये शिकलो होतो. आणि त्या कॉन्सेप्ट प्रमाणे मी स्टार्टअप कन्सल्टन्सी 2001 मध्ये भारतामध्ये सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत मी स्टार्टअपच करत आलोय. 20 वर्ष मला त्या करिअरमध्ये झाली आता. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट केले. पहिला प्रोजेक्ट केला तो इस्रायली लोकांना घेऊनच केला होता. एक फार्मास्युटिकल कंपनी शून्यातनं विश्व त्याचं उभं केलं होतं. त्याच्यानंतर सेकंड प्रोजेक्ट फूड प्रोसेसिंग मध्ये केला होता. हे गगनगिरी महाराज खोपोलीचे आहेत, त्यांनी सांगितलं होतं की माझ्या गावी एक प्रोजेक्ट कर म्हणाले. आणि त्यांनी त्यांच्या आदेशानुसार मी एक प्रोजेक्ट तिकडे केला होता. तो काजूचा होता. 5 टन काजू आम्ही दिवसाला प्रोसेस करायचो. ते मशीन मी स्वतः तैवानला जाऊन डिझाईन केलं. तिकडच्या सायंटिस्ट बरोबर, फूड सायंटिस्ट वगैरे असतात त्यांच्याबरोबर बसून आणि इंजिनियर्स वगैरे आहेत त्यांच्याबरोबर बसून ते डिझाईन केलं. पूर्ण जगामध्ये फक्त तशी 2 मशीन होती. एक चायनामध्येच होतं आणि तैवाननी चायनाला दिलं होतं आणि दुसरं आपल्या भारतात आहे. अजूनही तिकडे आहे पण ते बंद आहे कारण त्याचे चेअरमॅन वगैरे वारले आणि मग ते कंपनी जरा प्रॉब्लेम मध्ये आली. पण ते मशीन अजूनही आहे. 2च अशी मशीन पूर्ण जगामध्ये, एक चायना आणि आपल्या. तर तो प्रोजेक्ट केला. मग पुन्हा इस्रायली लोक मला अप्रोच झाली. त्यांना टेलिकॉम मध्ये काही करायचं. आम्ही टेलिकम्युनिकेशनचा त्यांना स्टार्टअप करून दिले. एक अमेरिकन कंपनीसाठी BPO सेट करून दिले. असे स्टार्टअप करतच गेलो आणि दॅट्स माय जर्नी. वाव. म्हणजे आता जर मी त्याच्याकडे पाहायचं बघितलं तर एक मिडल क्लासचा मुलगा एमिरेट्सला जॉईन करतो आणि त्यानंतर तो एंटरप्रेन्युअर बनतो आणि त्यानंतर तो वॉर झोन्स मध्ये जाऊन काम करतो. त्यानंतर ॲग्रो बिझनेस मध्ये पण जातो. इथपर्यंतचा हा तुमचा प्रवास आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश भेटलं आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमच्या गुरुला पण याबाबत श्रेय देताय. ते ऐकून खरंच छान वाटतं. कारण स्पिरिच्युअलिटी हा विषय असा आहे की मला पण त्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला पण इंटरेस्ट आहे आणि हा आपल्या DNA मध्ये आहे. तुम्ही किती पण तुम्ही
त्याला वेगळं रूप द्या, त्याला कधी कधी निगेट करा, डिनाय करायचा आपण प्रयत्न करतो, पण ते त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही, ही फॅक्ट आहे. आणि त्यानंतर आपल्या तुम्ही डीएनए मध्ये आहे. पूर्णपणे आहे, आणि त्याच्याशिवाय आपली आयडेंटिटीज नाही आहे असं पण म्हणायला हरकत नाही. आता या सगळ्यानंतर तुम्ही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट यामध्ये तुमचं कार्य फार मोठं आहे, आणि क्लीन इंडिया नावाचा पण तुम्ही एक प्रोजेक्ट राबवताय. याबद्दल मी थोडीशी माहिती घेतली, तुमच्या वेबसाईटवर पण अनेक माहिती आहे, आणि त्याच्याबद्दल मी इतर लोकांना पण विचारलं, आणि खरंच हे समाज सुधारणेचं कार्य आहे असं म्हणजे जेन्युइनली मला वाटतं. कारण एखादी गोष्ट जर तुम्ही करताय आणि त्यामुळे जर समाजामध्ये ट्रान्सफॉर्मेशन किंवा सुधारणा येत असेल, तर अनेक आपले पॉलिटिशियन्स आहेत, अनेक आपले मोठे ब्युरोक्रॅट्स आहेत, आणि ते स्वतःला हे पदव्या स्वतःहूनच लावत असतात. अनेक फेक लोक पण असतात, ते पण फ्रॉड्युलंटली स्वतःला क्रेडिट देण्यासाठी असं घेत असतात. पण हा जो प्रकार आहे, हा तुमच्या समोर आहे. म्हणजे तुम्ही ज्या सोसायटीज ना ऍडवाइस करता, जिथे तुम्ही कन्सल्टंट म्हणून जाता, आणि त्या सोसायटी मधला एक ग्रॅम कचरा सुद्धा त्या सोसायटी बाहेर न जाता तो रिसायकल केला जातो, असं मी पाहिलं, किंवा तुमच्या जो रिसर्च आहे त्यामध्ये मला दिसून आलं की पूर्ण घनकचरा हा सोसायटीमध्येच रिसायकल करून आपल्या शहरावर आपले जे क्लीनर्स आहेत, जे तो मोठा घनकचरा एखाद्या पॉइंट पासून त्या डम्पयार्ड पर्यंत नेतात, त्यांच्यावरचा केवढा मोठा बोझ तुम्ही कमी करताय. हे काम जे बीएमसी ने करायला पाहिजे ते तुम्ही करताय, आणि फार मोठं कार्य. कारण मी मुंबईकर आहे, मी पाहतो रोज की हा केवढा मोठा अकराळ विक्राळ प्रॉब्लेम आहे, आणि हा सिस्टम हँडल करू शकत नाहीये. सिस्टम फेल झाली याच्या समोर. आणि हा जो तुमचा कॉन्सेप्ट आहे, बिकॉज आय हॅव रिअलाइज यू बिलीव्ह इन कॉन्सेप्ट, विच इज अन अमेझिंग थिंग. हा पण एक तुमचा मला वाटतं कॉन्सेप्टच आहे की जो ज्या प्रकारे सॉलिड वेस्ट आपण आपल्या कंपाऊंड मध्ये मॅनेज करून बीएमसी वरचा भार आपण कमी करतोय. सो आय एम शुअर अ लॉट ऑफ आवर पीपल वुड लाईक टू नो मोर ऑन दिस. हा आपला घनकचरा मॅनेजमेंट कशी आहे आणि कशी होते. ऍक्च्युली माझ्या या जर्नी मधले ज्या दुबईच्या 2 गोष्टी मी सांगितल्या, एमिरेट्स एअरलाइन्स मध्ये मी होतो आणि नंतर मध्ये आम्ही टी ट्रेडिंग केलं, हाय चॉईस म्हणून. त्याच्यामध्ये 2 मुद्दे जर का मला हायलाईट करायचे झाले. एमिरेट्स मध्ये एकदा त्यांनी स्कीम काढली होती, ब्राईट आयडिया स्कीम. आणि त्या ब्राईट आयडिया स्कीम मध्ये इफ यू हॅव एनी कॉन्सेप्ट यू कॅन ऑर आयडियाज विच विल सेव्ह सम मनी फॉर द एअरलाईन, तर यू कॅन प्रेझेंट इट, आणि त्याच्यातनं जर का काही फायदा झाला तर ते तुम्हाला त्याचे काही एक टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणून देतील, प्लस तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. तर त्यावेळेला मी एक सजेशन दिलं होतं की तेव्हा फेस वाईप करण्यासाठी ते कागदाचे टिश्यूज द्यायचे पूर्वी, ते ॲल्युमिनियम पाऊचमध्ये असायचे. तर मी म्हटलं हे रियुजेबल करूया आपण. ओके, आणि टिश्यूज एअर पर्सर वगैरे ते कलेक्ट करतील, ते वॉश करून आपण परत ते रियूज करू शकतो. हा माझा 1992 मध्ये मी प्रपोजल दिलं. मला ऑफकोर्स त्यावेळेला ते म्हणाले की कॉस्ट इज गोइंग टू बी व्हेरी हाय, आपण ते नाही करू शकत, वायबल नाहीये. पण त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं त्या कॉन्सेप्ट आणि त्या आयडियासाठी. पण आज इफ यू ट्रॅव्हल इन एनी एअरलाईन, द टॉवेल विच दे गिव्ह यू इज दॅट रियुजेबल टॉवेल. की एअर पर्सन किंवा एअर हॉस्टेस येते आणि ती तो तुमच्याकडनं टॉवेल घेते आणि ते तो रियूज होतो. तो तिकडे एक रियूज कॉन्सेप्ट ते इम्प्लिमेंट झालं, पण अनफॉर्च्युनेटली त्याचं श्रेय त्यावेळेला मला मिळालं नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा हाय चॉईस ती आम्ही मार्केटमध्ये आणली, मी म्हटलं ते 5 किलोच्या ज्या बॅगा आम्ही तयार केल्या, त्याचा होल म्हणजे पूर्ण पर्पज असं होतं की ती रियूज झाली पाहिजे बॅग, आणि ती रियूज झाली. तर हे जे रियूज कॉन्सेप्ट आहे ना, तो माझ्या डोक्यामध्ये खूप आधीपासून होता, किंवा रिसायकल म्हणा किंवा वॉट एव्हर. तो हेच मला एक संधी मिळाली 2009-10च्या सुमारास, की वेस्ट मॅनेजमेंट मध्ये मला काम करायची संधी मिळाली. म्हणजे एक कंपनी आहे अमेरिकन डेल्टा, त्याचा मी आता गेली 13 वर्ष आय एम असोसिएटेड विथ दॅट कंपनी. आणि त्यांनी माझ्या हातामध्ये हे वेस्ट मॅनेजमेंटचं हे दिलं की हा प्रोजेक्ट भारतामध्ये तुला करायचा, हे त्यांनी मला सांगितलं. कारण
इन वन ऑफ दी ॲक्विजिशन मर्जरमध्ये आय वॉज द की निगोशिएटर, आणि त्यांनी माझं वे ऑफ हँडलिंग ॲट सच अ हाय लेवल मीटिंग त्यांनी बघितले. फुल टेलिकॉम कंपनी विकायची होती आणि आय वॉज हँडलिंग दॅट ओके ऑन माय बिहाफ ऑफ माय आय वॉज द मीडिएटर, म्हणजे सेलर बायरच्या मध्ये मी होतो. तर ते त्यांनी बघितलं आणि त्यांना वाटलं की हा काहीतरी करू शकतो, म्हणून त्यांनी माझ्या हातात ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली. आणि त्याच्यानंतर मी 2 वर्ष फक्त त्याचा अभ्यास केला. मला माहितीच नव्हतं की वेस्ट मॅनेजमेंट एक्झॅक्टली आहे काय. त्याचा मी अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर खूप केविलवाण्या गोष्टी डोळ्यासमोर आल्या. इट टच माय हार्ट आणि मला असं वाटलं की नाही, ह्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. आणि जसं मी माझ्या ह्या आपल्या गप्पा गोष्टींची सुरुवात केली की सगळ्यांना वाटतं काहीतरी बदल घडला पाहिजे, पण करायची हिंमत कोणाची होत नाही. कारण ते म्हणतात ना, शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात किंवा शेजारच्या घरात यावा. बरोबर. हा. तो मी म्हटलं नाही, आपण ह्याच्यात हिंमत करूया आणि जाऊया पुढे, किती कठीण वाटलं तरी जाऊया. आणि ते अभ्यास केल्यावर मला खूप वाईट वाटतं, कारण आपण कचरा करतो आणि त्या कचऱ्याचे परिणाम कोणातरी वेगळ्या माणसांवर होत असतात. डम्पसाइट्स ज्याला आपण म्हणतो, डम्पसाइटच्या आजूबाजूला राहणारी जी माणसं असतात, लाईफ एक्सपेक्टन्सी, ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी आहे साधारणपणे 39 ते 40 वर्ष. याचा अर्थ असा नाही की तिकडे म्हातारी फारच माणसं वाईट. राहतात, पण ॲव्हरेज असल्यामुळे ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. म्हणजे 5 आणि 6 वर्षाची मुलं जास्त मरतात, इन्फंट्स तिकडे जास्त मरतात, My त्यांच्यावर God. हा परिणाम होतो. आणि आपण केलेल्या कचऱ्यामुळे कोणाचा जीव जावा ह्याच्यापेक्षा मला वाटतं केविलवाणी गोष्ट कोणतीच असू शकत. सो मी त्याच्यावर मग माझं मन ठाम झालं की ह्याच्यावरच काम करायचं. 2011 मध्ये मी म्युनिसिपल कॉर्पोरेशनने अप्रोच केलं. त्यावेळेला वेस्ट टू एनर्जी मी प्रपोज करत होतो, पण त्यावेळेला आय वॉज बिफोर टाइम. त्यामुळे कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार म्हटल्यावर माझ्या सगळे हसायचे त्यावेळेला. आय एम टॉकिंग अबाउट 2010-11. आणि ते म्हणायचे, परब साहेब तुमची गोष्ट आम्ही ऐकली आणि तुम्ही एनर्जी जनरेट केली, तरी आम्ही तुम्हाला तुमच्या एनर्जीला रेट काय देणार, कारण पॉलिसीज नाहीये. आमच्याकडे सोलारसाठी रेट्स आहेत, आमच्याकडे विंडमिलसाठी रेट्स आहेत, आमच्याकडे कोल प्लांटसाठी रेट्स आहेत किंवा हायड्रो प्रोजेक्टसाठी रेट्स आहेत, विजेचे रेट्स. पण कचऱ्यापासून वीज निर्मितीचे रेट्सच नाहीये त्याला, तर आम्ही काय सांगणार तुम्हाला, है ना? अशी परिस्थिती होती. आय थिंक आय वॉज बिफोर टाइम देन ऑल्सो. आणि त्यामुळे ते नाही झालं. पण मी जेव्हा आमच्या कंपनीला सांगितलं, डेल्टाला, की असं असं एक हर्डल आहे आणि प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे लेट्स कंडक्ट दी एंटायर कंट्री स्टडी. अँड देवर त्यांनी काय म्हणतात ते पूर्ण कंट्रीचा स्टडी केला. म्हणजे त्याच्यामध्ये सगळं झालं. त्याच्यामध्ये हाऊ हाऊ पॉलिटिकल सिस्टम वर्क्स, हाऊ ब्युरोक्रॅटिक सिस्टम वर्क्स, हाऊ वेस्ट मॅनेजमेंट इज हँडल, लोकांचं माइंडसेट काय आहे, ते कसं हँडल करता येईल. जवळजवळ 5-6 वर्षाचा नुसता अभ्यास. आणि कचऱ्याचा टाईप काय आहे, आणि काश्मीर ते कन्याकुमारी आणि इकडे गुजरात ते तिकडनं आपले 7 सिस्टर्स जे आहेत नॉर्थ ईस्ट तिथपर्यंत कचऱ्याचा टाईप वेगळा आहे. इट इज डिफरंट वेस्ट ऑल द टाइम, जरी भारत एक असला तरी. सो त्यामुळे कोणतंही मशीन आणलं आणि लावलं आणि त्यांनी काम होईल असं आपण म्हटलं तर ते नाही होत. खूप मोठे मोठे कंपनीज आल्या, त्यांनी प्रोजेक्ट्स आणले आणि सगळे फेल झाले. कारण जो प्रकल्प जापानमध्ये चालतो, जो प्रकल्प जर्मनीमध्ये चालतो, तो प्रकल्प अजून कुठे दुसरीकडे चालतो, तो भारतात नाही चालू शकत. म्हणजे जर का आणि ते आम्हाला कळलं. मग आम्ही ते वेस्टचा पूर्ण अभ्यास केला, कशा टाईपचा वेस्ट आहे काय. आणि मग 2016 पासून सिच्युएशन बदलायला लागली. 2016 नंतर बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आणि आता आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर एक प्रोजेक्ट एक्झिक्यूट करणार आहे. पायलट प्रोजेक्ट आम्ही करतो, ज्याच्यामध्ये आमचं ध्येय हे की जेवढ्या लँडफिल्स आहेत त्या सगळ्या एलिमिनेट करायच्या, शून्य ग्राउंडवर घेऊन यायच्या. पण हे करता करता एक होलिस्टिक सोल्युशन ज्याला म्हणतात ते असलं पाहिजे. आणि त्या होलिस्टिक सोल्युशनसाठी झिरो वेस्ट ॲट सोर्स हा कॉन्सेप्ट आम्ही डेव्हलप. म्हणजे एका बाजूने कचरा तिकडे जाण्यापासून थांबवायचा आणि दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आणून जो कचऱ्याचा ढिगारा आहे त्याला संपवायचा. असे 2 उद्देश आहेत आणि या दोन्ही लेवलला आम्ही काम करतो.
सोसायटीज जेव्हा आम्ही काम करायला सुरुवात केलं की R&D सुरू केली, ते एक असं ऍक्सिडेंटली झालं ते. माझ्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी होतं करायला पाहिजे. आणि आमच्या सोसायटीमध्ये मी सेक्रेटरी झालो. आमच्या सोसायटीमध्ये एक मॅडम आहेत, डॉक्टर रुपा दिवटी. त्या म्हणाल्या की BMCचे एक इंजिनियर आहेत, श्रोत्रे, आणि त्यांनी काहीतरी असं एक युनिट बनवलंय की ज्याच्यामध्ये कचऱ्याचं विघटन करतात. तर आपण ते बघूया. मग आम्ही ते पाहिलं आणि मला पटलं. आणि मी कमिटीमध्ये असल्यामुळे मला डिसिजन घ्यायची होती, पण सगळ्या कमिटीला प्रेझेंट केलं आणि कमिटी मेंबर्सनी पण होकार दिला. खूप प्रश्न होते त्यावेळेला की कचरा आपण प्रोसेस केला तर डास येतील, हे होईल, ते होईल वगैरे. पण आम्ही म्हटलं 6 महिन्याचा एक पायलट करू. सक्सेसफुल झाला तर ठीक आहे, नाही झाला तर मग आपण तो बंद करूया प्रकल्प. अशा उद्देशाने आम्ही सुरू केला. आणि आय एम प्राऊड टू से की 2014 साली 26 जानेवारी 2014ला आमचं पहिलं युनिट सुरू झालं वर्मी कंपोस्ट. आणि आज अजूनही सगळं आमचा म्हणजे ते जो प्रकल्प आहे तो एक्सपांडच होत गेला. आणि आमच्या सोसायटीतला कचरा एक्सेप्ट फॉर मेडिकल वेस्ट आणि हजार्डस वेस्ट जो आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीही बाहेर जात नाही. पूर्ण ओला कचरा आमच्या सोसायटीमध्ये त्याचं आम्ही कंपोस्टमध्ये कन्वर्ट करतो. असे 2 सिस्टम आहेत, एक वर्मी कंपोस्ट आहे, एक बायो कंपोस्ट आहे, एक बॅक्टेरिया बेस आहे आणि एक आपण म्हणतो ते गांडूळ खत आहे असं. आणि सगळा ड्राय वेस्ट जो आहे तो रिसायकलिंगला आम्ही पाठवतो. आणि हे करण्यासाठी आमचे 100% सेग्रिगेशन होतं आमच्या सोसायटीमध्ये वेस्ट. आणि हे सेग्रिगेशन इज द की. सेग्रिगेशन ॲट सोर्स इज द की. ते लोकांच्या माइंडसेट्स पुन्हा बदलणं गरजेचं होतं आणि ते आम्ही केलं. हळूहळू पहिल्या 5 फॅमिली, नंतर 10 फॅमिली असं टार्गेट करत करत आज आमच्या सोसायटीमध्ये 100% कचऱ्याचं वर्गीकरण होतं. त्याच्यातला सुका कचरा रिसायकलिंगला जातो आणि ओला कचरा आम्ही आमच्या सोसायटीत प्रोसेस करतो आणि फक्त मेडिकल वेस्ट जो आहे तो PMCला जातो. आणि हे जेव्हा झालं तेव्हा मग काही तरुण मुलं आमच्याकडे आली होती बघायला, प्रकल्प बघायला. आणि मग त्यांनी बघितलं, त्यांना पटलं आणि मग त्यांनी हा विडा उचलला आणि त्यांनी हे मॉडेल जवळजवळ 40 सोसायट्यांमध्ये इम्प्लिमेंट केलं. आणि जर का आमच्याकडे पूर्ण फिगर्स आहेत त्याच्या, साधारणपणे आय वुड से की 3,500 टन कचरा लँडफिलला जाण्यापासून वाचवले. आमच्या सोसायटीचं जरी म्हटलं तरी पण साधारणपणे 350 ते 400 टन कचरा आमच्या सोसायटीने लँडफिलमध्ये जाण्यापासून वाचवला. सो आय थिंक बदलत आहेत, म्हणजे मानसिकता लोकांची बदलते आणि ते बदलण्यासाठी एफर्ट्स करावे लागतात. आणि त्या मुलांनी ते एफर्ट्स टाकले, त्याचं सगळं श्रेय त्यांना. आता हा जो अमेझिंग तुमचा प्रोजेक्ट आहे की ज्यामुळं BMC वरचं कचऱ्याचं निर्मूलन करण्याचं वगैरे त्याचं बर्डन एकदम कमी होत आहे, या संदर्भात हा तर तुमचा मुंबईमध्ये चालू आहे प्रोजेक्ट. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या लोकांना पर्सनली याबाबत गायडन्स घेऊन जर त्यांच्या सोसायटीमध्ये हा राबवायचा असेल तर त्याबाबत तुमचं कुठलं एक वेबसाईट किंवा एनी फेसबुक पेज वगैरे असेल तिथे जाऊन ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, असं आहे तुमच्याकडे? कसं ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात? मला खूप जण, माझा ईमेल ID तर वेबसाईटवर आहेच आणि नंबर सुद्धा आहे तिथे. आणि बरेच जण माझ्या फेसबुक पेजवर सुद्धा मला फॉलो करतात आणि मला प्रश्न विचारतात. आणि आम्ही त्यांना रिमोटली सध्या गायडन्स देतोय सगळ्यांना. त्यांना काय करायला पाहिजे, काय कसं करायला पाहिजे. म्हणजे मला अक्षरशः हिमाचल प्रदेश मधल्या आपल्या आर्मीच्या कॅम्पचा पण फोन आला होता की आमच्याकडे एवढं एवढं वेस्ट जनरेट होतंय, त्याला कसं प्रोसेस केलं पाहिजे. तिथपासनं केरला वरनं कॉल आले, बँगलोरवरनं आले, तामिळनाडूवरनं आले. आता आम्ही हिमाचल प्रदेशला एका ग्रुपला आम्ही गायडन्स देतोय. लोक कॉन्टॅक्ट करतायत आणि आम्ही त्यांना योग्य तो गायडन्स देतोय. कारण अशी एक रिमोटली देतोय. अच्छा, डायरेक्ट तुमची माणसं तिथे जाऊन इम्प्लिमेंट करत नाही. कारण मला एक पूर्वी मला आठवतंय, आपण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशभर कुठेही फिरायचो त्यावेळी एक छोट्या शहरांचं एक अट्रॅक्शन फार छान असायचं. टुमदार, स्वच्छ, नीट, क्लीन. ते सगळं निघून गेलंय. आता तुम्ही छोटी शहरं जर पाहिली तर सगळ्यात ग्लेरिंग गोष्ट जर आपल्याला दिसते ते म्हणजे त्यांचा कचरा. घरं वगैरे छोटी असतात पण सगळीकडे कचरा पसरलेला असतो आणि सांडपाणी साठलेलं असतं, घाण वास असतो. आणि ते पूर्वीचं जे अट्रॅक्शन होतं की छोट्या शहरांमध्ये, छोट्या गावांत जाऊन किती छान वाटतं, ते सगळं निघून गेलंय. आणि मला वाटतं हा जो प्रोग्राम जर त्यांनी तिथे
वापरला आणि लोकांच्या मध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्यांच्या विचारांमध्ये तो बदल आला, तर भरपूर काही काम होऊ शकतं. मला अजून एक विचारायचं श्रीकांतजी, आता एवढं तुम्ही एवढ्या कमी वयात एवढं मोठ्या अचिव्हमेंट्स आहेत तुमच्या, या सगळ्या हे सगळं काम करताना इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टे सेन. देर आर सो मेनी, स्ट्रेस असतो, अँझायटी असते, प्रेशर्स असतात, फायनान्शियल प्रेशर्स असतात, बाकीचे लायबिलिटीज असतात. हे सगळं मॅनेज करताना एक बॅलन्सिंग आणण्यासाठी असं माझं ऑब्झर्वेशन आहे की जो माणूस जनरली बिझनेसमध्ये सक्सेसफुल असतो तो त्याच्या पर्सनल लाईफमध्ये पण एक छान प्रकारचं बॅलन्सिंग आणतो. त्याच्या हेल्थमध्ये म्हणा, त्याच्या स्पिरिच्युअलिटीमध्ये म्हणा, किंवा त्याच्या एक डिसिप्लिन तो नेहमीच आणतो, कारण त्या डिसिप्लिनमुळेच तो कदाचित सक्सेसफुल झालेला असतो. तर हे तुम्ही कसं मॅनेज करता तुमचा हेल्थ वाईज म्हणा, फॉर मेंटल हेल्थ? लेट्स टॉक अबाउट फिजिकल हेल्थ अँड मेंटल हेल्थ. व्हॉट आर युअर टिप्स फॉर द न्यू जनरेशन? आय थिंक जसं मी म्हटलं ना की आपण फक्त मीडियम असतो, सगळं काही प्री प्लॅन्ड असतं आणि Yeah. आपण फक्त वी जस्ट हॅव टू गो विथ द फ्लो. वेन आय से दॅट मीन्स देर इज समवन, देर इज सम सुपर पॉवर Yeah. विच इज ऑन टॉप, विच इज हँडलिंग ऑल दिस थिंग, राईट? Yeah. त्यांनी आपल्याला खाली पाठवलेलं आहे काहीतरी त्यांचे अर्थली ड्युटीज कम्प्लीट करण्यासाठी, तुमच्या आणि ते हातून ते अर्थली कार्य ड्युटीज करणार. कम्प्लीट आपल्या हातून कार्य करावे. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे एक इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे, शरीर नावाचं इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे. म्हणजे हे इन्स्ट्रुमेंटच आहे. हे शरीर जे तुम्हाला आता दिसतंय ते मी नाहीये, बरोबर. कुठेतरी आतमध्ये आहे. तर हे शरीर दिलेलं. सो जेव्हा हे मशीन त्यांनी तयार केलं तेव्हा त्यांनी हे मशीन रेक्टिफाय करायची पण ॲबिलिटी त्याच्यात दिलेली. सेल्फ रेक्टिफिकेशन Yeah. प्रोसेस त्याच्यामध्ये आहे. एखादी आपल्याला जखम झाली, आपण लगेच त्याला अटेंड करतो आणि ती बरी करतो. पण जरी आपण ती अटेंड नाही केली आणि तशी राहिली, आणि फक्त आपण त्याला व्यवस्थित धूत घेऊ, साफ करत गेलो, काही मलम नाही लावत, तरी ती ऑटोमॅटिक भरते. ती सिस्टम, आपल्या बॉडीतली सिस्टम ऑटोमॅटिक काम करत असते. म्हणजे माझा हा अनुभव आहे की जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं की स्ट्रेसमुळे मला डोकं दुखतंय किंवा काय होतंय, मी सरळ झोपून जायचं. मग ते 5 तासाची किंवा 6 तासाची जी झोप असायची, त्या झोपेमध्ये सगळं रेक्टिफिकेशन झालेलं असायचं आणि आय यूज्ड टू बी फ्रेश अगेन. आपल्या बॉडीमध्येच एक सिस्टम आहे, सेल्फ करेक्शनची एक सिस्टम आहे, सेल्फ रेक्टिफिकेशनची सिस्टम आहे, आणि मी त्याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून सुरुवातीपासून राहिलेलो. दुसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक गोष्ट, म्हणजे माझं वजन वाढलं आणि एकदा माझं वजन 80 किलो पर्यंत गेलं आणि मी खूप टेन्शन मध्ये आलो, मला स्वतःला खूप जड वाटायला लागलं. तर मी काहीतरी डाएट बिएट करण्यापेक्षा मी विचार केला आपण माइंड कंट्रोलनी वजन कमी होतं का. आणि मग मी माझ्या माइंडला इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली, ब्रेनला इन्स्ट्रक्शन द्यायला सुरुवात केली की मला 70 किलो वजन पाहिजे, 70 किलो वजन पाहिजे, 70 किलो वजन. विदिन 7 months आय अचीव्ह दॅट. आणि मी डाएटमध्ये काही बदल नाही आणला आणि माझं वजन 70 किलो झालं. आजही माझं वजन 68 आणि 72च्या मध्ये फिरत असतं. दॅट आय फील कम्फर्टेबल विथ दॅट, है ना. सो माझं हे जे म्हणजे शरीराला म्हणजे काय म्हणतात ते हेल्दी राहणं, हे सुद्धा माझ्या माइंडमध्येच आहे. त्यासाठी कोणती वेगळी गोष्ट करावी लागत नाही. पण येस, कधी कधी म्हणजे 2014च्या सुमारास काही कारणांमुळे माझं प्रेशर खूप शूट झालं आणि ते कंट्रोलमध्ये आणण्यासाठी 2-1 महिने मला जी ट्रीटमेंट घेऊन ते कंट्रोलमध्ये आणलं. नंतर परत मला गोळ्या घ्यायची गरज लागली. नॉर्मली म्हणतात की प्रेशरच्या गोळ्या एकदा सुरू केल्या का बंद करायच्या नसतात, तसं काही नाही. माझं प्रेशर आजही नॉर्मल आहे. कधी म्हणजे त्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टींमुळे वाढत असतं, आपण त्याच्यावर कंट्रोल केला तर आपल्याला ते आटोक्यात आणता येतं. माझं शुगर थोडं मध्ये हाय झालं तर मग मी थोडंसं त्याच्यात ट्रीटमेंट घेतली आणि दॅट्स इट. आय मीन प्रिकॉशन, तुम्ही डाएट कंट्रोल करा किंवा हे करा, अशा गोष्टी करून तुम्ही त्याला कंट्रोलमध्ये आणू शकता. ॲज फार एज अदर फिटनेस ॲक्टिव्हिटीज आर कन्सर्न, मला वाटतं स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज, सायकलिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. लोक खूप चालतात, यू हॅव टू कीप वॉकिंग, वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. तर ह्या गोष्टी मी भरपूर केल्या. म्हणजे स्विमिंग हा माझा एक आवडीचा विषय आहे. मी ओशन स्विमिंग केलेलं आहे दुबईमध्ये, आणि त्यांनी तुमच्या शरीरातला सगळा रक्तप्रवाह जो आहे तो इतका
व्यवस्थितपणे फ्लो होतो. आय थिंक दॅट हेल्प्स यू इन किपिंग युअरसेल्फ हेल्दी. सायकलिंगनी पण तोच परिणाम होतो. वॉकिंग करत जायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा जेव्हा गरज वाटली किंवा जेव्हा जेव्हा मला वेळ मिळाला तेव्हा मी फॉलो करत गेलो. पण आय वुड से इट्स अ 60-40 रेशो. लोक 60% जिमिंग बिमिंग करतात आणि फिटनेसवर फोकस करतात. मी 60% माझ्या माइंड कंट्रोलवर फोकस केला आणि 40% ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज किंवा एक्सटर्नल सप्लिमेंट्स किंवा औषधं आहेत त्याच्यावर मी जोर दिला. अशा प्रकारे आय 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 ऑलवेज ट्राय टू कीप माय सेल्फ. आणि पॉझिटिव्ह विचार, तुमच्या विचारांवरच सगळं असतं. म्हणजे कितीही तुम्ही संकटात असाल, किती डेट्स मध्ये असाल, काही असाल, तरी यू शुड हॅव दॅट ॲबिलिटी टू व्हिसल अँड वॉक. फारच चालताना छान. आपण शिटी मारत जायचं, हम्म. आनंदी राहायचं आणि आय थिंक ऑटोमॅटिकली त्या गोष्टी रिझॉल्व्ह. कारण हा फेजच असतो, हे एक ढग असतात. हे हम्म. ढग निघून गेले का परत सूर्यप्रकाश तुम्हाला मिळणारच. यू हॅव टू हॅव दॅट पेशन्स की फारच छान. तर ऍक्च्युली तुमच्याकडे एवढा खजिना आहे ना की माहितीबद्दल आपण अजून एक दुसरा सेशन पण आरामात एवढ्याच वेळाचा करू शकतो. पण आजच्या सेशनसाठी मला वाटतंय जे कोणी हा प्रोग्राम पाहतील, एस्पेशली तरुण मुलं हा प्रोग्राम पाहतील, त्यांना हे फारच इन्स्पायरिंग आणि मोटिवेटिंग वाटणार आहे. आणि जर अशा होतकरू मुलांना, इन्स्पायर्ड झालेल्या मुलांना तुम्हाला गायडन्ससाठी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा वेबसाईट ॲड्रेस, ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजचं यामध्ये तुम्ही मेन्शन करा. अर्थातच डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची माहिती देणारच आहे, त्यामुळे ते लोक पण तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हाच बेसिकली आपला दिस इज द मेन पर्पज ऑफ सच कॉन्व्हर्सेशन. याचा काही तुम्हाला फायदा किंवा मला फायदा करून घेण्यासाठी आपण गप्पा मारत नाहीये. आपल्या एखाद्या यशस्वी माणसाचा जीवन प्रवास ऐकून त्याच्याप्रमाणे दुसरा पण त्या रस्त्यावर चालायसाठी तयार होतो का आणि त्याला तो फायदा होतो का, हेच तुमच्या माझ्यासारखे माध्यम बनणारे माणसांना आपलं हे कर्म आहे. आपल्या गुरूंनी आपल्याला हे सांगितलं. माझी जर्नी अजून चालूच आहे, अजून संपलेली ऑफकोर्स नाहीये. ते आय नो. ध्येय गाठायचंय. बट आय थिंक आय सी लाईट ऍट दी एंड ऑफ द टनल. आम्ही सगळ्या लेवलला माइंडसेट चेंज होताना बघितलेलं आहे. पॉलिटिकल असो, ब्युरोक्रॅटिक असो, ह्युमन म्हणजे सोसायटी मेंबर्स असो, माइंडसेट त्यांचं चेंज होते. आणि अशा कार्यक्रमांच्या जरियाने आपण एवढ्या लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यांना डेफिनेटली खूप जण मला कॉन्टॅक्ट करतात आणि आम्ही त्याला योग्य ते गायडन्स करत असतो कायम. राजेश, एक गोष्ट म्हणजे अशी आहे की माइंड कंट्रोल जेव्हा मी म्हणतो ना, ह्याचं पुढचं जर का तू सेशन ठेवणार असेल तर वी शुड आय थिंक फोकस ऑन दॅट. कारण युथना त्यांची खूप गरज आहे. युथना, कारण आजचा I युथ आहे ना promise तो you, खूप Shrikant, कन्फ्युज I आहे. promise you there will be another session and आपण त्याचं मेन फोकस हा मेंटल हेल्थ म्हणा किंवा स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन अशा प्रकारचे विषय त्यामध्ये आपण जोडूया. आणि फिजिकल हेल्थ बरोबरच मेंटल हेल्थ पण किती चांगली पाहिजे, कसा कॉन्फिडन्स वाढवता आला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये ऍड करू. आणि आय एम शुअर दॅट सेशन विल बी हेल्पफुल टू देम ऑल्सो. डेफिनेटली आपण अजून एक सेशन करायचं याबाबत. कारण आणि कसं आहे, आजचा युथ खूप कन्फ्युज आहे. जॉब्स कमी आहेत, ग्रॅज्युएट्स नुसते टनानी बाहेर पडत आहेत आणि त्यांना काय करायचं पुढे कळत नाहीये. सगळा गोंधळ आहे सगळा. त्यामुळे त्यांना आपल्याला त्यांची एनर्जी राईट डायरेक्शन मध्ये नेणं हे आपलं काम आहे. आपण जे जग बघितलंय, आपला जो अनुभव आहे हा त्यांच्याशी शेअर करून त्यांना कसं स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे किंवा कसं हँडल केली पाहिजे ही सिच्युएशन. बरेच जण सुसाइडचा पाठ घेतात. मी माझ्या मित्राच्या मुलाने सुसाईड केलं. ही वॉज हार्डली 19-20 इयर्स ओल्ड बॉय. म्हणजे हे बघवत नाही ते. बरोबर, त्यामुळे ना त्यांच्यासाठी एक आपल्याला शो केला पाहिजे असं मला डेफिनेटली. वाटतं. ज्याला ज्या आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये आम्ही अभ्यास करतो त्यामध्ये असं सांगितलंय की माया आणि अब्सोल्यूट ट्रुथ यामधले जर तुम्हाला फरक दिसला तर सुसाईड ही होणारच नाही. होऊ कारण शकत नाही. होऊच शकत नाही. कारण त्यामध्ये तुम्हाला समजतं की तुम्ही जर इल्युजन मध्ये जगत असाल तर त्या इल्युजनशी तुम्ही फाईट करायची काय गरज आहे. यू शुड लिव्ह दॅट इल्युजन अँड गो टू द ॲब्सोल्यूट ट्रुथ. इट इज दॅट सिम्पल. आणि या विषयावर एक्झॅक्टली. आपण श्रीकांत नक्कीच आपण चर्चा करूया. पण बिफोर वी एंड दिस प्रोग्राम आय वुड लाईक यू टू टेल अस युअर वेबसाईट अँड युअर ट्विटर हँडल अँड युअर फेसबुक पेज. या, आणि ते मी सांगतो. त्याच्या
बरोबर मला हेही सांगायचंय की पुढच्या सेशन मध्ये मला ओके. तुझेही अनुभव ऐकायचे स्पिरिच्युअलिटीचे, मेडिटेशनचे. सो जरूर. पुढच्या वेळेला आपण हे 2 वे सेशन करू. खऱ्या Yes. अर्थाने गप्पा गोष्टी करू की आपण आपले जे अनुभव आहेत ते एक्सचेंज करू एकमेकांशी. आय एम शुअर यू ऑल्सो हॅव मेनी थिंग्स टू शेअर. आय वुड Yeah. लाईक टू हिअर दोज एक्सपिरियन्सेस ऑल्सो. Definitely. सो माझं वेबसाईट आहे shrikantparab.com. इट्स अ सिम्पल ऍड्रेस. माझं फेसबुक पेज आहे तेही श्रीकांत परब म्हणूनच आहे. श्रीकांत परब आणि फेसबुक म्हणून टाकलं तर फेसबुक पेज म्हणून टाकलं तर तुम्हाला मिळेल. इंस्टाग्रामवर श्रीकांतपरब.sp आणि तोच माझा ट्विटर हँडल पण आहे श्रीकांतपरब.sp. सो यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनिवेअर. मला मेसेज पाठवा. माझा ईमेल आय डी आहे parab.shrikant@gmail.com. तर त्याच्यावर तुम्ही मला मेलही पाठवू शकता. सध्याचा माझा रेकॉर्ड आहे की मी 24 तासामध्ये रिस्पॉन्स करतो. आय विल ट्राय टू मेंटेन दॅट पेस. तुमचे काही प्रश्न असतील तर मी डेफिनेटली तुम्हाला That's a sign of a great professional. Turnaround time. Sir, येस. thank you so much, Shrikant. आणि थँक्यू व्हेरी मच. आणि आपण परत भेटूया. बाय बाय. ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट. ऑल द बेस्ट. नमस्कार.